नमस्कार लाडके बहिणींनो, तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रियाही पूर्ण केलात आणि तुम्ही पात्रही आहात, तरीही तुम्हाला 1,500 रुपये जमा होत नाहीत. आता काही महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण असून पण त्यांचे हप्ते आलेले नाहीत आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण नाही त्यांना हे हप्ते तर आलेच नाहीत. पण ज्यांची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे त्यांनासुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की माझे पैसे का बरं येत. याचं निरसन करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि तुमचाही हप्ता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणीसाठी काय आहे सरकारची आजची अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. लाडकी बहीण योजना हप्ताही रखडला आहे. मग आता लाडक्या बहिणींना हे काम करावं लागेल. काय करावं लागेल? नमस्कार, मी सुनील तिवारी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. काय आहे मोठी बातमी? अनेक महिला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि ते पात्र देखील आहेत, तरीही त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होत नाही. अशा भरपूर साऱ्या महिलांचा प्रॉब्लेम आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या हप्ता आल्या आहे का नाही ती. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता जमा होत नसेल तर काळजी करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण सरकारने यावरती एक तोडगा काढलेला आहे. पात्र असूनही पैसे का आले नाही याचे मुख्य कारण ई-के-वाय-सी मधील त्रुटी आणि तांत्रिक अडचणीही असू शकतात. अशा महिलांना आता तक्रार करण्याची संधी सरकारने दिलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे तक्रार करायची. तर ज्या महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन याबद्दल लेखी माहिती द्यायची आहे आणि तिथे काय करायचं आहे, तिथे तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाते. म्हणजे तुम्ही पात्र आहात का नाही हे बघितलं जातं. कागदपत्रे आणि ई-के-वाय-सी संबंधी काही महत्त्वाचे म्हणजे अनेक महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरल्यामुळे अशा महिलांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी आता सरकारने 31 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी ज्या महिलांनी अजून ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तुमचा हप्ता थकला जाणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ही शेवटची संधी असू शकते, तर ही संधी जाऊ देऊ नका. एकदा का तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली की तुम्ही पात्र ठरलात, हे तुम्हाला पुन्हा लाभ मिळणे चालू होईल. विशेष म्हणजे ज्यांचे हप्ते थांबलेत त्यांना 3 महिन्याचे हप्ते 4,500 रुपये एकत्रित दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, वेळ दवडू देऊ नका. तातडीने तुमच्या अर्जाची तपासणी करून घ्या. आवश्यकता असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.